शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची तुरुंगातून सुटका झालेली आहे। जामीन मिळाल्यानंतर कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून सुटका झालेली आहे। ट्रायल कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर कोरटकरची तुरुंगातून सुटका झालेली आहे। प्रशांत कोरटकरला पोलीस सुरक्षेत कोल्हापूर विमानतळावरती आणण्यात आलंय। प्रशांत कोरटकर कोल्हापूरवरून मुंबईला जाणार असल्याची माहिती समोर येते। महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय। इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवरायांचा अपमान केला प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती आणि या बाबतीतच ही महत्त्वाची अपडेट आहे। त्याच्या आता कोर्टातून प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। तर अखेर प्रशांत कोरटकरची तुरुंगातून सुटका झालेली आहे। प्रशांत, काय अधिकचे अपडेट आहेत? नक्कीच आपण जे आता हे विमान बघतोय, हे विमान आता कोल्हापुरातून लँड टेक ऑफ झालेलं आहे आणि हे विमान कोल्हापुरातून आता मुंबई दिशेने रवाना झालेला आहे। याच विमानातून प्रशांत कोरटकर हा आता मुंबई दिशेने रवाना झालेला आहे। शिवरायांचा अपमान करणे तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली होती आणि तो न्यायालय कोठडीमध्ये होता। कळंबा कारागृहातून काही वेळापूर्वी प्रशांत कोरटकर याला जामिनावरती सोडण्यात आलेला आहे। आपण आणि पाहिलं तर आपण याला कोल्हापुरातून हा प्रशांत कोरटकर याच विमानाने मुंबईकडे रवाना झाला आहे। तो मुंबईत त्यानंतर नागपूरच्या दिशेने किंवा इंदोरच्या दिशेने जाण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते। खरं तर आपण पाहिलं तर कोल्हापुरातून त्याला नागपूरच्या दिशेने सोडण्यात येणार होतं, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव त्याला आता या विमानाने पाठवण्यात आल्याची माहिती मिळते। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारीच्या माध्यमातून पाहू शकतो। याच विमानातून तो आता मुंबईत दिशेने रवाना झालेला आहे। कळंबा कारागृहातून 14 दिवसांची पोलीस कोठडी भोगून आता त्याला सुटका करण्यात आलेली आहे। 50,000ची जाप असेल का आणि काही अटी शर्तीवरती कोल्हापुरातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला जामीन दिलेला आहे। तसेच ज्यावेळी कोल्हापुरात पोलीस चौकशीसाठी बोलवतील त्यावेळी कोल्हापुरात येण्याची देखील त्याला अट घालण्यात आलेली आहे। तसेच फिर्यादी इंद्रजित सावंत असतील किंवा जे अन्य संशयित आहेत त्यांना कोणत्या प्रकारे धमकवायचं नाही आणि कोणतेही पुरावे नष्ट करायचे नाही, या अटीवरती त्याला आता हा जामीन देण्यात आलेला आहे। खरं तर त्याला कर्नाटक मार्गे नागपूरला सोडण्यात येईल अशी देखील शक्यता वर्तवली जात होती, परंतु कोल्हापूर पोलिसांनी आता त्याला या कोल्हापूर एअरपोर्ट पर्यंत बंदोबस्तामध्ये सोडलेला आहे आणि येथून तो आता प्रायव्हेट विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। तेथून तो कोठे जातो हे देखील पाहणं असणार आहे, परंतु आपण जे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय पुढारी न्यूजच्या माध्यमातून, तो याच विमानाने आता कोल्हापुरातून मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। तर महत्त्वाची अपडेट आहे ही। प्रशांत कोरटकर मुंबईला रवाना झालेला आहे। प्रशांत कोरटकरची तुरुंगातून सुटका झालेली आहे। कळंबा कारागृहातून त्याची सुटका झाल्याची माहिती आहे। 2 वेळा कोरटकरवरती कोल्हापूरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता आणि यानंतर कोल्हापूरवरून आता मुंबईला तो रवाना झालेला आहे। स्वप्नील, तर कोरटकर आता तुरुंगाबाहेर आहे। 24 फेब्रुवारीला प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी तो अटकेत होता। 25 फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। 27 फेब्रुवारीला प्रशांत कोरटकरचा व्हिडिओतून माफी मागण्याचा प्रयत्न सुद्धा त्याने केला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकर महिनाभर फरार होता। 24 मार्चला कोरटकरला तेलंगणामधून कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती। कोल्हापूर सत्र न्यायालयाने आधी 5 दिवस नंतर 10 आणि 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। कोल्हापूर सत्र न्यायालयाने 9 एप्रिल रोजी कोरटकरला जामीन मंजूर केला। आज ट्रायल कोर्टासमोर प्रत्यक्ष जामीन मिळाल्यानंतर कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका करण्यात आलेली आहे। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। प्रशांत कोरटकर हा मुंबईला रवाना झालेला आहे। कळंबा कारागृहातून त्याची सुटका झालेली आहे। ट्रायल कोर्टाकडून त्याला जामीन मंजूर करण्यात आला आणि तो आता मुंबईला रवाना झालेला आहे। पुढच्या स्क्रीनवरती तुम्ही जे विमान बघताय त्या विमानातूनच कोरटकर मुंबईला रवाना झालेला आहे। कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून प्रशांत कोरटकरची सुटका झालेली आहे। इंद्रजित सावंत धमकी प्रकरण आणि शिवरायांबद्दल अवमानात्मक आक्षेपार्ह असं वक्तव्य केल्यामुळे तो अटकेत होता आणि त्याची सुटका झालेली आहे। स्वप्नील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, काय अधिकचे अपडेट आहे? नक्कीच जर आपण पाहिलं तर गेल्या जवळपास 12 दिवसापासून आणि न्यायालयीन कोठडीमध्ये होता, त्यापूर्वी तो 5 दिवस पोलिसांच्या कोठडीमध्ये होता। तब्बल 17 दिवस पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी भोगून
त्याची आता जामीनवरती मुक्तता करण्यात आलेली आहे. काहीच वेळापूर्वी या ठिकाणी कोल्हापुरातून आता विमानाने प्रशांत कोरडकर हा मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे. खरं तर त्याला सोडण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतं, कारण की कोल्हापूरमध्ये त्याच्यावरती जेव्हा त्याला इंदोरमधून अटक करून तेलंगणामधून अटक करून जेव्हा कोल्हापूरमध्ये आणलं होतं त्यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर त्याला जेव्हा कोल्हापूर न्यायालयामध्ये दाखल केलं त्यावेळी देखील त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. काही शिवप्रेमींनी त्याच्यावरती चिल्लर देखील फेकली होती. तसेच ज्यावेळी त्याला दुसऱ्यांदा कोर्टामध्ये हजर केलं होतं त्यावेळी एका वकिलाने देखील त्याच्यावरती हल्ला केला होता. त्याच्यावर सातत्याने होत असलेले हल्ले पाहता त्याची खबरदारी घेण्यासाठी त्याला बंदोबस्ताने सोडावे असे कोर्टानेच आदेश दिले होते. खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात एखाद्याला आरोपीला जर सोडायचं जिल्ह्याबाहेर सोडले जातात, खरं तर त्याला कर्नाटकाच्या हद्दीवर सीमेवरती सोडतील अशी देखील माहिती मिळत स्वप्नील, याबाबत अधिक अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.